नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. एकेकाळी मुख्यमंत्री पदाचा प्रमुख दावेदार असलेला विदर्भीय नेत्याचे खच्चीकरण ज्या मार्गाने केले जात आहे त्यावरून आता चांगलेच राजकारण तापले आहे. यामागे राजकीय मनीषा असणे गैर नाही, परंतु जनाधार सुद्धा महत्त्वाचा असतो. पुढे मागे याचे विपरीत प्रतिसाद उमटले नाही म्हणजे मिळवली, अशी चर्चा जनसामान्यात सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्याची धुरा सांभाळणारे पालकमंत्री मागील 15 वर्षांपासून जिल्ह्यातीलच होते, परंतु आता नवीन पालकमंत्री हे बाहेरील आहेत आणि त्यांच्यापुढे आव्हानंही भरपूर आहेत. जिल्ह्यात भाजपात असलेले 2 गट आणि एकमेकांवर होणारी कुरघोडी ते कसे सांभाळतात ते सुद्धा एक मोठे आव्हानच त्यांच्यासमोर आहे. कोरपणा तालुक्यातील सोनुर्ली गावाजवळील जिनिंगला आग लागल्याने या आगीत कापसाच्या जवळपास 200 गाठी जाळून खाक झाल्याची घटना घडली. प्रत्यक्षदर्शनी ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे. यात जीवितहानी झाली नसल्याचेही अधिकृत सूत्रांनी सांगितले. CDCC बँक सध्या चर्चेत असून या बँकेत होणारी नोकर भरती सध्या वादाचा विषय ठरली आहे. या वादात आता आम आदमी पक्षाने उडी घेतली असून पदभरती घोटाळ्यात काँग्रेस आणि भाजपा दोघेही सामील असल्याचा घणाघाती आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी 10 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची महत्त्वपूर्ण मागणी केंद्रीय वित्तमंत्र्यांना केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा वन परिक्षेत्रात अनेक रिसॉर्ट आहेत. त्यातील बांबू रिसॉर्ट हे सध्या चर्चेत आहे. या रिसॉर्टमध्ये अनेक नामवंत पर्यटक येतात. त्यांना हवी तशी सुविधा हे रिसॉर्ट पोहोचवत असल्याची खात्रीलायक माहिती आहे. वन विभागाच्या सर्व नियमांना डावलून वन अधिकाऱ्यांच्या संगनमताने या रिसॉर्टला अभय मिळत असल्याचेही कळत आहे. चिमूर तालुक्यातील पळसगाव येथे गुरांना चरावयास गेलेल्या गुराख्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढवला आणि त्याला सोबत जंगलात ओढून नेले. शेजारील व्यक्तींनी आरडाओरड केली तरी पण वाघाने त्या गुराख्यास सोडले नाही. याची माहिती वन विभागास देण्यात आल्यानंतर मृतक दयाराम गोंडाने यांचा शोध घेतला असता दूरवर त्याचा मृतदेह आढळून आला. चिमूर तालुक्यातील नेरीजवळील अडेगाव देश येथील फाट्याजवळ एक ट्रक उलटल्याने चालकासमवेत 3 व्यक्ती गंभीर जखमी झाले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे कळवण्यात आले. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.